ತಾಲೂಕಿನ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದಲ್ಲಿ ಧರ್ಮವೀರ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಬಲಿದಾನ ಮಾಸವು ಇವತ್ತು ನಗರದ ಪುರಸಭೆ ಆವರಣದಲ್ಲಿರುವ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಉದ್ಯಾನವನದಲ್ಲಿ ಮುಕ್ತಾಯಗೊಳಿಸಿತು. ಇದರ ವಿಶೇಷತೆ ಹೇಳಬೇಕಾದ್ರೆ ಛತ್ರಪತಿ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಗೆ ಸತತ 30 ದಿನಗಳ ಕಾಲ ಚಿತ್ರಹಿಂಸೆ ನೀಡಿ 30 ದಿನಕ್ಕೆ ದೇಶಕ್ಕಾಗಿ ಹಿಂದೂ ಧರ್ಮಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾಣತ್ಯಾಗ ಮಾಡಿರುವ ಬಗ್ಗೆ ಇವತ್ತು ಶಂಕರಾಚಾರ್ಯ ಮಠದಿಂದ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರ ಅಪೂರ್ಣವಾಗಿರುವ ಅಂತ್ಯಯಾತ್ರೆ ತೆರೆಯಲಾಯಿತು. ಈ ಅಂತ್ಯಯಾತ್ರೆ ಮತ್ತು ಶಿವಶಂಭು ಪ್ರೇಮಿ ಮೂಕ ಪಾದಯಾತ್ರೆ ನಗರದ ಪ್ರಮುಖ ರಸ್ತೆ ಮಾರ್ಗವಾಗಿ ಕೊನೆಗೆ ಸಂಭಾಜಿ ಉದ್ಯಾನದಲ್ಲಿ ಮುಕ್ತಾಯಗೊಂಡಿತು. ಇಷ್ಟೇ ಅಲ್ಲ, ಧರ್ಮಕ್ಕಾಗಿ ಪ್ರಾಣತ್ಯಾಗ ಮಾಡಿದ ಶೂರ ವೀರ ಸಂಭಾಜಿ ಮಹಾರಾಜರಿಗಾಗಿ ಕಳೆದ ಹಲವಾರು ವರ್ಷಗಳಿಂದ ಸಂಕೇಶ್ವರ ನಗರದ ಹಲವಾರು ಯುವಕ ಯುವತಿಯರು ಮತ್ತು ಚಿಕ್ಕ ಮಕ್ಕಳು ಸತತ 30 ದಿನಗಳ ಕಾಲ ಕಾಲಲ್ಲಿ ಚಪ್ಪಲಿ ಧರಿಸದೆ उपवासವನ್ನ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. स्थानामध्ये सर्वप्रथम शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक आदरणीय संभाजी भिडे गुरुजी यांनी सांगली येथे चालू केली. त्यातच दुसऱ्या तिसऱ्या वर्षी संकेश्वरात या बलिदान मासाची सुरुवात झाली आणि त्याचं रूपांतर बलिदान मासाचे रूपांतर आज मोठ्या संख्येनं आपण जसं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची शत्रुनी औरंगजेबाने ज्याप्रमाणे त्यांची हत्या केली, धर्म स्वीकारा म्हणून त्यांना जे अट घातली आणि संभाजी महाराजांनी आपला हिंदू धर्म काही सोडला नाही, त्या दरम्यान त्यांचा आतोनात त्यांचा छळ करण्यात आला. 30 दिवस त्यांना अवघड ठेवून अंगाचे धह असे त्यांचे छळ इतका छळ करण्यात आला की सांगण्यापलीकडे असा छळ त्यांचा होता. छायापुस्तकातून तुम्ही आता संपूर्ण जगाला त्याची प्रचिती आलेली आहे. या हिंदुस्थानामध्ये स्वराज्य कसं असावं, रयतेचं राज्य कसं असावं, न्यायनिवाडा कसा करावा, हे हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी जो घालून दिलेला पाया होता, त्याच अनुषंगानं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांनं 30 वर्षाच्या कालामध्ये 120 लढाया जिंकल्या. एकही त्यात लढाई हरली नाही. पण काही सख्यांच्याकडूनच धोकादायकरित्या शत्रूंच्या छावणीत छापल्यानंतर त्यांचा जो आतोनात छळ होऊन या मूर्तीची झुंज 30 दिवस आपल्या राजाने दिली, जो आपल्या सर्वांच्यासाठी एक आदर्श असून ज्या राजानं आपला धर्म सोडला नाही हिंदुत्वासाठी म्हणून, आणि हिंदू धर्माची संस्कृती ज्या पद्धतीने या देशामध्ये जगामध्ये परिचित आहे, त्या अनुषंगानं या राजाला अंत्यविधी अंत्यसंस्कार अंत्ययात्रा निघाली नाही. म्हणून संपूर्ण भारतामध्ये जे शंभूप्रेमी आहेत, जे शिवप्रेमी आहेत, 30 दिवस उपवास करत बलिदान मासाचे पालन करत या शेवटच्या दिवशी आज ज्याच्या दिवशी त्यांची हत्या झाली त्या दिवशी म्हणून पायात न घालता 1 दिवस उपवास करत त्या अंत्ययात्रेमध्ये सहभागी होत. ज्या मुखपदे अंत्ययात्रा असून त्यामध्ये सर्वांनी सहभागी होत ज्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी पूजा होऊन अंत्यविधी करण्यात येतो. ವಿನಾಯಕ್ ಭೋಸ್ಲೆ, TV20 ಕನ್ನಡ ನ್ಯೂಸ್, ಸಂಕೇಶ್ವರ್. ಕನ್ನಡಿಗರ ಮೆಚ್ಚಿನ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿ ಇದೀಗ ಟಿವಿಯಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ಕರ್ನಾಟಕ ಮತ್ತು ದೇಶ ವಿದೇಶದ 360 ಡಿಗ್ರಿ ಸುದ್ದಿ ವಿವರವನ್ನ ಪಡೆಯುವುದಕ್ಕೆ TV20 ವಾಹಿನಿಯನ್ನು ಲೈಕ್ ಮಾಡಿ, ವಿಡಿಯೋಗಳನ್ನು ಶೇರ್ ಮಾಡಿ, ಕಮೆಂಟ್ ಮಾಡಿ, ಸಬ್ಸ್ಕ್ರೈಬ್ ಮಾಡಿ. HCN ಕೇಬಲ್ 842 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹುಕ್ಕೇರಿ ತಾಲೂಕು ಹಾಗೂ ಸಂಕೇಶ್ವರದ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. PCN ಕೇಬಲ್ 129 ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ಹಾರುಗೆರೆ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. ರಾಯಬಾಗ್ ಡಿಜಿಟಲ್ ಚಾನೆಲ್ ಕೇಬಲ್ 80ನೇ ನಂಬರ್ನಲ್ಲಿ ರಾಯಬಾಗ ತಾಲೂಕಿನ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ಲಭ್ಯ. UDCN ಕೇಬಲ್ ನೆಟ್ವರ್ಕ್ ಉಗಾರ ಸುತ್ತಮುತ್ತಲಿನ ಹಳ್ಳಿಗಳಲ್ಲಿ ನಿಮ್ಮ TV20 ಕನ್ನಡ ವಾಹಿನಿಯೂ ಲಭ್ಯ.